चित्शक्ती ही दोन घटकांनी बनलेली असते. स्व आणि वस्तुमात्रांविषयीची जाणीव आणि शक्ती व तिचे सामर्थ्य. ही जी जाणीव आहे म्हणजे हे जे ज्ञान आहे ते ज्ञान कशाचं? स्वतःचं ज्ञान आणि भोवतीच्या वस्तुमात्रांचं ज्ञान, या दोन्हीला मिळून म्हणायचं चित्त. आणि दुसरं शक्ती म्हणजे आपण ज्याला तपस असं म्हणतो आहोत, शक्ती आणि तिचे सामर्थ्य. सजगता ही पहिली आवश्यक गोष्ट आहे. तुम्ही वस्तूंबाबत योग्य जाणीव राखत योग्य प्रकारे जागरूक राहिले पाहिजे. त्यांना त्यांच्यातील सत्याद्वारे जाणून घेतले पाहिजे. तर प्रत्येक वस्तूचं एक सत्य असतं, ते सत्य जाणून घेतलं पाहिजे. पण त्यासाठी केवळ जाणीव असणे पुरेसे नाही, तर ती जाणीव प्रभावी ठरण्यासाठी त्यासोबत संकल्प आणि सामर्थ्य असणे आवश्यक असते. काय बदल होणे आवश्यक आहे, काय निघून जायला हवे, त्याच्या जागी काय यायला हवे, या बाबतीत एखाद्याला पूर्ण जाणीव असू शकेल. साधकाच्या संदर्भात हे म्हटलंय की माझ्यामध्ये कोणत्या अपूर्णता आहेत, कोणत्या अपूर्णता निघून जायला पाहिजेत, किंवा माझ्या अंगी कशाचा अभाव आहे, ते कशात काय गोष्ट निर्माण करायला पाहिजे, याचं ज्ञान साधकाला असू शकतं. परंतु तो बदल घडून आणण्यास तो असमर्थ असू शकेल. याचं कारण त्याच्या ठिकाणी ती इच्छाशक्ती नसेल, त्या इच्छाशक्तीचा अभाव असेल. म्हणजे ज्ञान आहे पण इच्छा नाहीये अशी परिस्थिती असेल तर एखाद्याच्याकडे काय असू शकेल बघा, एखाद्याकडे दृढ इच्छाशक्ती असू शकेल, परंतु योग्य जाणीवेविना ती इच्छाशक्ती कोठे आणि कशा रीतीने योग्य प्रकारे वापरायची ते समजायला तो असमर्थ असू शकेल. साधकांचे वेगवेगळे प्रकार दिलेत. एखाद्याकडे ज्ञान आहे तर इच्छा नाही, दुसऱ्याकडे इच्छा आहे पण त्याचं कसं वापरायची ती इच्छा, त्याचं ज्ञान नाहीये. तर त्यामुळे साधकाच्या ठिकाणी या दोन्ही गोष्टी एकत्रित असणं आवश्यक आहे, तर तो प्रगतीपथावर चांगल्या रीतीने वाटचाल करू शकेल असं इथे म्हटलेलं आहे. आणि मग इथे संबंध येतो तो तपस्येचा. आपल्यामध्ये काही कमतरता आहेत हे साधकाला जेव्हा जाणवतं तेव्हा त्याला त्यासाठी निश्चयपूर्वक जाणीवपूर्वक काही प्रयत्न करावे लागतात. आणि तिथे संबंध येतो तपस्येचा.